सो हे छानसं डेकोरेशन केलं आहे आम्ही मायरासाठी. मायरा आता स्कूलमधनं जेव्हा येईल तेव्हा तिला आम्ही हे सांगणार आहे. तर छोटंसं असं तिला एक सरप्राईज रिॲक्शन बघायची ती काय आहे. तर 3:30 वाजता तिची स्कूल सुटेल तर 4 वाजेपर्यंत ती घरी येईल. आणि डेकोरेशन चेतननी ॲज युजल केलेलं आहे. चेतननी मायराचे जेवढे पण डेकोरेशन्स आहेत, मग मायराचा बर्थडे असेल किंवा इतर काही असेल, फोटोशूट असेल, ते चेतननीच केलेलं आहे. तर त्याचं पेज आहे ते मी इथे नक्कीच टाकेल. आणि चेतनचा नंबर पण आहे तर तो मी इथे टाकेन. चेतन ज्यांना कोणाला डेकोरेशन संदर्भात काही असेल तर डेफिनेटली चेतनला कॉन्टॅक्ट करू शकता, है की नाही चेतन? येस. आणि आता आपण मायराला घेऊन या स्कूलमधनं. थँक्यू चेतन, थँक्यू सो मच. चला. सो फर्स्ट रिॲक्शन्स ऑफ मायरा आपण बघणार आहे की नाही? हां, तिला कसं आहे ते. आणि काहीतरी वेगळं प्लॅन केले आम्ही, त्याच्यामध्ये पण काहीतरी हे आहे. तिला ती खूप दिवसांपासून आमच्या मागे होती ह्या गोष्टीसाठी, म्हणून आम्हाला तिची रिॲक्शन बघायची की ती काय आहे ते. चला आपण जाऊन तिला घेऊन येऊया. घरी जाऊन तू काढायची मायराला काहीच माहिती नाही. शूज तर काढ. ब्लँक तिला हे पण नाही सांगितलं की काहीतरी आहे असं. मायरा पूर्णतः ब्लँक आहे, तिला माहीतच नाही की काय होत आहे. बॅग माझ्याकडे आहे. सगळीच बनवून आणली सर. जड होते तरी पण काय लागलं काय माहिती काय फुगे हे. काय माहिती काय फुगे हे. दीदी दीदी का लिहिलंय? वेलकम दीदी. काय लिहिलंय सर? काय ग? वेलकम दीदी कुठून आलं? बघ ना. म्हणजे डॉन आलाय का? बघ बघूनच येडी. हा तिला कळलं नाही कळलं. कुठे काय सरप्राईज? दीदी कोण म्हणते तुला? आद्या किंवा आणि तिकडे तिकडे ये इकडे ये. ते हे तिच्या हातात दे ना. ते पिन कुठे आहे ती? तुमच्याकडेच दिली होती. एक मिनिट थांब. एकच मिनिट. तिथे सुई येते तिकडची. कोण डॉन? कोण डॉन? डॉन कोण बोलतो? दीदी बोलतो. कोण डॉन? काय चाललंय? हा ते दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. थांब एक मिनिट. दरवाजा बंद करता. दरवाजा बंद कर. डॉन कोण? योगेशचा मुलगा. डॉन म्हणतात. काय लिहिलं? काय 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 एक काय लिहिलंय वाच. हे काय लिहिलंय वाच. वेलकम दीदी. आता तुझ्या हातात ते हेच आहे. आता आहे ना, मी सांगतो तसं कर. बघ तुला काय श्वेता. हा हे बघ इकडे ये. हे पहिलं एक पॉप. एक मिनिट इकडं नाही श्वेता, इकडनं घे. हा ठीक आहे घे. चल हा हा काय लिहिलंय? मायरा यू आर. हा आता पुढचा पॉप करा. हा हा काय लिहिलंय? मायरा पासून बस. मायरा यू आर प्रमोटेड टू सिस्टर. म्हणजे काय? चला सांगा बघू मला. मी दीदी होणार आहे. कोणाची? आपल्याकडेच बेबी येणार. आपल्याकडे बेबी येणार आहे. मम्माला बेबी होणार आहे. आता मी भेटू. ते काय बाजारात नाही आणतो का आपण? सो यू आर अ बिग सिस्टर नाव. तुला असं पाहिजे होतं ना? है की नाही? तुला दीदी म्हणणारा कोणतरी हवं होता ना?
तुला रिव्ह्यू तर बोलत नाही ना, सारखा मायरा मायरा बोलतो ना. कसं आहे हा? येड. बेबी काय, बॉय की गर्ल? Good. ओ, शाबास शाबास हा? नंबर 1. हा? सगळ्यात छान. सगळ्यात छान सगळ्यात छान. चलो सो हे माझ्यासाठी छोटं सरप्राईज होतं आहे की नाही माळा? कसे वाटलं? फोटो तर काढूया आपण एक. चलो ए थांब 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 थांब. काय 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 टमीला हात लावला. हळू 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 हळू. तुला पाहिजे होता ना? अच्छा म्हणून तिकडे बेबी लिहिलंय का? काय लिहिलंय? हे बघ इथे काय लिहिलंय वाच आहे. You are going to be the elder one. म्हणजे तू मोठी आणि ती छोटी. एल्डर आणि यंगर. ते पिन लागेल ते. चलो छान असतच. आता माझ्याकडे अजून एक टेडी आला. नाही नाही हा जाणार. हा डेकोरेशन मला बरोबर जाणार. कुठल्या दादाचा? चेतन एवढे टेडी काय करायचे? हे बघ इथे एक आहे. ठेवणार कुठे आपण? मग आता बेबीला कपाट, माझं कपाट तुझं म्हणजे तुझे कपडे. दुसरीकडे. चलो सो ही आहे फर्स्ट रिॲक्शन ऑफ मायरा. चलो इथे उभी राहा, फोटो काढतो मी इथे. काय अजून तिला हे नाही होतं का डायजेस्ट? पचत नाही दिला. हा डायजेस्ट नाही होते ना. पाहिजे होते ना. हा? मला रोज दोघं खायचीस ना, माझं आणि डॅडीचं. बेबी पाहिजे पाहिजे होती बेबी ना? पाहिजे. हा? शेअर तर केला आपला ना बेबी तू? ऑक्टोबर मध्ये येणार. अजून 5 मंथ. ते काय असं काही हे नाही. डॉक्टर थांबायला लागतं. थांबायला लागतं. तसं बेबी रेडीमेड नाही येत ना. तिला कळत नाही काय करू आणि काय नाही असं काय झालं. असं झालं. आता तुला मम्मा म्हणणार 2-2 आहे. दोन-दोन आहे मग. नाही तू तर मला आई विचारत कशी होती ना, म्हणते तू राईड का करत नाहीयेस? म्हणून मी राईड करत नव्हती. डॅडी तुला बोलायचे मम्माच्या मांडीवर बसू नकोस, पुढे सांभाळून सांभाळून. समजलं? म्हणजे तुमचा डिसिजन झालेला. म्हणजे कशाला काय सांगितलं नाही? हा सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं. असं हे असं छानसं डेकोरेशन होतं. इथे आम्ही लिहिलं होतं मायरा यू आर प्रमोटेड टू बिग सिस्टर. चला चेंज करून घ्या. कसं वाटलं? कुबरी कुबरी कुबरी. आता बेबीचं नाव पण काय ठेवायचं आता? ते आता बघूया जेव्हा होईल तेव्हा कळेल ना. आता आपल्याला तर माहित नाही बॉय आहे की गर्ल आहे. कधी येणार? हा? ते काय पण झालं तरी तुला दीदी बोलणार की नाही? पण बॉय असेल गर्ल असेल आपल्याला काय माहिती. हा, काही पण असली तरी तुला दीदी बोलणार की नाही? गर्ल असेल तर आपल्याकडे क्यूट क्यूट 2 गर्ल येतील. बॉय असेल तर आपल्याकडे 1 बॉय गर्ल येईल. म्हणजे जोपर्यंत तू मोठा होते तोपर्यंत माझ्यासाठी तुझ्या जवळ झोपायचं बॅन आहे. आता तुला डॅडी जवळ झोपायला लागेल. मग काय करशील? नाही बेबी माझ्याजवळ झोपणार ना, मी त्याची दीदी आहे. शी पुसशील ना? हा.
शी धुवायला लागतं, सगळं करायला लागतं. पहिलं तर स्वतःला पहिलं जाऊन सकाळी ब्रश कर. आवरायला लागेल. हा, सकाळचा ब्रश करत जा तुझा बस तेवढं. म्हणजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सो मायराची रिॲक्शन तुम्ही बघितली आणि म्हणजे तिला त्यावेळेला ना समजत नव्हतं की नेमकं काय आहे. ठीक आहे, बेबी येतो आहे पण तो बेडरूम मध्ये आहे का. तिला काय वाटलं की माझा भाऊ आहे योगेश, त्याचं बाळ आहे, त्याला मी असं डॉन डॉन बोलतो कधी कधी, तर तिला असं वाटलं की तो आलाय, त्यामुळे ती त्याला शोधत होती कारण तोच तिला दीदी बोलतो. बरोबर, आणि आद्या बोलते, त्यामुळे तिला वाटलं की आद्या सरप्राईज आली आहे का, तिला काहीतरी बघा हे करायला, म्हणून वेलकम दीदी असं केलंय. सो शी टुक अ टाइम टू रिअलाइज की काय. तुम्ही बघाल ना, ती खूप नंतर तिला समजलं की नेमकं बेबी कुठे आहे, काय आहे ते. आणि येस, ती त्यांना खूप त्या दिवसापासून आहे ना वेगळ्याच एक्साइटमेंट लेवलमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ती त्या दिवसापासून ना इंडिपेंडन्सचा तिचा जो प्रवास आहे ना तो तिने चालू केलाय. आणि आम्ही आधीच म्हटलं होतं की तिला आदल्या दिवशी आम्ही सांगितलं की असं तुला आता इंडिपेंडेंटली व्हावं लागेल. इनडिरेक्टली मी तिला सांगत होतो, म्हणजे असं काही तिला हे नाही की तुला करावंच लागेल किंवा काय, पण तिला एक की बघ, तुला बघून बेबी शिकणार, तू जशी वागतेस तसं. तर ती स्वतःच तिला म्हणजे तिला ते मोठी दीदी बनायचं ते फील आलंय स्वतःमध्ये. त्यामुळे तिचं असं झालं की आता मी माझं सगळं करणार, तिची ती आंघोळ करते, तिचं ती आवरते, तिचं ती सगळं करते. येस, इनफॅक्ट आता पण ती तिची आंघोळच करते आहे. सो इंडिपेंडन्सचा हा जो प्रवास आहे ना, सो तो तिने चालू केलेला आहे आणि शी इज डुईंग व्हेरी वेल, व्हेरी वेल. म्हणजे तिचं असं आहे की आता कधी, म्हणजे तिनं एव्हरी डे झाले का 5 महिने झाले का की कधी, मग आता ऑगस्टमध्ये, मग सप्टेंबर, मग अजून बापरे एवढं आहे. ती लिफ्ट मध्ये आम्ही जेव्हा जातो ना बाहेर, कुणी म्हटलं तुम्हाला माहितीये आमच्या घरी बेबी आहे ना, म्हणून ह्या कारणासाठी आम्ही तिला सांगत नव्हतो, बिकॉज तिच्याकडे ती एक्साइटमेंट ती कंट्रोल नाही करू शकत. सो ती लहान आहे ती, आणि ती आता येता जाता सगळ्यांनाच ती सांगते, बोलते. आणि ठीक आहे, आता तिचं लहान ते तिला एक्सप्लोर करू दे, तिला तिचा जो आनंद आहे तो आम्ही तिला थांबवतही नाही. बट शी इज सुपर डुपर एक्साइटेड, सुपर एक्साइटेड. काळजी घेते ना मायरा, म्हणजे मला तिला आता कळतं की आता मम्माने आराम करायला हवा किंवा मम्माने वाकायला नाही हवं, मम्मा तू वाकू नकोस, थांब मी देते, किंवा तिच्या डॅडीची कधी पाठ दुखते किंवा काय, किंवा काही लागलं, काही झालं, जर जरी खर्चटलं तरी ना मला, तरी ती डायरेक्ट सोफ्रा मेसिंग घेऊन येते. खूप काळजी करते, खूप काळजी करते, खूप. म्हणजे तिच्यामध्ये ना ते इमोशन्स आहेत ना, ते असे भरभरून आहेत. ती आणि गौरूची काही दिवस पाठ दुखत होती, तेव्हापासून ती त्यांना उचलायला हा डेटच, म्हणजे इव्हन आता पब्लिक इव्हेंट्स मध्ये ना आम्ही जातोय ना, तर डेफिनेटली मला तिला उचलून घ्यावं लागतं, पण ती नाही. ती एखाद्या वेळेला ना, म्हणजे आमच्या ज्या ग्रुपमध्ये सगळ्यांना वाटलं की बापाला काय उचलून गेला, हे काय प्रकार आहे. तर नंतर मग बऱ्याच वेळा ही घटना घडली, मग तिने सांगितलं की ना माझ्या डॅडींची ना पाठ दुखते आणि मला त्यांना नाही उचलून द्यायचं, म्हणून तेव्हा त्यांना कळलं की तो सिरियसनेस किती आहे, काय आहे ते. सो ती नाही मला उचलायला, बट तरी पण काही इन्सिडेंट असतात, मला तिथे उचलून घ्यावं लागतं आणि गर्दी असते आणि ते मॅनेज करावं लागतं आपल्याला. सो ठीक आहे, तेवढं मला मॅटर नाही करत त्या गोष्टीचा, पण तिच्यातनं तिचं जे हे आहे ना की माझ्या मम्मीला, माझ्या डॅडींना ती खूप हे करते, खूप जपते. म्हणजे तिला ते, आता मी कदाचित ते शब्द नाहीये माझ्याकडे ते सांगायला, की तिच्यामध्ये ते एवढं आहे ना की कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, कुणाला काही दुखलं नाही पाहिजे, तिचं खूप आहे त्या. इव्हन ती आद्याला पण किती छान सांभाळते ती. काल आमच्या घरी एक बेबी आलेला, त्याला पण ती किती खेळवत होती, खूप खेळत होती, छान सांभाळत होती ना, खूप मस्त खेळत होती. म्हणजे त्याच्यावर नाही ना, मायरा आता शिकते की तिला कसं काय लहान मुलांशी इंटरॅक्ट कसं करते, तिला माहिती आहे आता, आणि तिच्यासाठी ते लाईफ एन्जॉय करेल ती, की नाही पुढचं. येस, आणि आम्हाला खात्री आहे की ती खूप छान पद्धतीने सगळं सांभाळून घेईल. आणि ती तर लहानपणापासूनच तशी समजदार आहे, तिने कधी आम्हाला खूप त्रास नाही दिला किंवा काय. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की तिचा तारांगणचा इंटरव्ह्यू होता, तशी ती खूप लहान आहे. नाही, पण तिने, इफ यू आस्क मी, जेवढे पण तिने आता तुम्ही पब्लिक इंटरव्ह्यूज बघता आहात, त्यातला तारांगणचा इंटरव्ह्यू हा माझा खूप फेवरेट आहे. फेवरेट म्हणण्यापेक्षा तिने ज्या पद्धतीची उत्तरं दिली आहेत ना तिच्या वयानुसार,
बघा आपल्याला ना त्यावेळेला बोलता येत नव्हतं. ऍट द एज ऑफ 7 पब्लिक अपिअरन्स तर लांबची गोष्ट आहे, पण आपल्याला ना कुठे 2 लोकांमध्ये बोलायची पण आपण काय म्हणतात शब्द नाही फुटायचे. आणि तिने त्या एका सिनियर जर्नलिस्ट बरोबर त्याच ह्याला उत्तर दिलेलं आहे, प्रश्नाला उत्तर दिलेलं. उलट नाही प्रश्नाला उत्तर आणि परफेक्ट साजेस असं उत्तर दिलेलं आहे. इनफॅक्ट जेव्हा तो इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये ती जी समज आहे ना ती खूप लहानपणापासून आहे. ती कधी तिला कोणी शिकवली नाहीये किंवा काय. तिला ह्या वयामध्ये ती एवढं छान इंटरव्ह्यू देते ना, ते बघून आम्हाला एवढं प्राऊड फील होतं ना की ही कशी बोलते. म्हणजे आम्हालाही कोणी प्रश्न विचारले तर आपल्याला थोडंसं अरे हा काय उत्तर द्यावं. आणि ती एव्हरी स्टेज तिची एवढं सुंदर मॅनेज करते ना. ती जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये असते तेव्हा ती तशी असते. ती जेव्हा झाला की मग ती तिच्या झोन मध्ये परत मस्ती करायला लागते. जेव्हा ती तिच्या फ्रेंड्स बरोबर असते ती त्यांच्या बरोबर खेळते. ती स्कूलमध्ये असते तेव्हा ती अभ्यास करते. ती घरात असते तेव्हा ती काहीतरी कांड करते. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट तिच्या एन्जॉय करत मजा करत असते. एज नुसार मॅनेज पण करते. तिला ते कुठून समज आली किंवा ती लहानपणापासूनच तशी ती कधीच म्हणजे आम्हाला आठवतं की आम्हाला असं व्हायचं की यार मायरा भिंतीवर लिही ना चल ना. पण नाही तिने नाहीच केलं. आमच्याकडे घरात एकही भिंतीला तिने चॉक खडू पेन्सिल लावलेली नाही. आणि आम्हाला ते ना वाईट वाटतं म्हणून आम्ही तिला फोर्सफुली आम्ही ते तिच्या टेबलच्या खालचं तुम्ही बघितलं असेल फोर्सफुली म्हणजे तिला म्हणलं तू इथे काहीतरी म्हणजे तिने इथे मी तुम्हाला दाखवलं ना जंगल तिने बनवलंय ते मग तिला आम्ही इथे सांगितलं इथे कर बाबा काहीतरी कर पण कर. आणि त्या एक 10 सेकंडच्या व्हिडिओमध्ये तिचा इंटरव्ह्यू बघून तिच्यात ऍटिट्यूड आलंय तिच्यात हे आलंय. ती खूप लहान आहे. मला डेफिनेटली आम्हाला काही फरक नाही पडत कारण आम्हाला माहिती आम्ही काय संस्कार केले आणि ती त्याच्यानंतर ती काय असते आणि ती जेव्हा तिथे असते तेव्हा ती काय असते हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण कुठेतरी कधीतरी ते वाचून वाईट वाटतं की यार तुम्ही असं कसं बोलू शकतात बिंदास. म्हणजे तुम्हाला आणि ते पण सगळे फेक अकाउंट. ठीक आहे सर जाऊ दे त्या विषयावर नको. तू त्याच्यामध्ये इमोशनल होऊ नको. आणि आय टेल यू वन्स अगेन मी माझी नम्र विनंती आहे आता तिने हा विषय घेतला तर मी फक्त एकच गोष्ट सांगेल. कोणीही पब्लिक डोमेनमध्ये कुठल्याही लहान मुलावरती काय म्हणतात अशा गोष्टींची ना उत्तरं किंवा कमेंट मार्फत देऊ नये. कदाचित त्या लहान मुलांनी जर वाचली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो त्या लहान मुलावरती मायरा त्या लहान मुलावरती काय होऊ शकतं ना हे तुम्हाला नाही माहिती. मला म्हणजे त्यांना वाचता यायला लागतं काही दिवसानंतर आणि ते खूप इनोसंटली सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांना माहिती पण नसतं की यार आपण काय करतोय किंवा मायराला कोणी विचारलं अरे तुझे फॉलोअर्स किती तिला नाही माहिती. तिला माहिती ती फक्त बोलते माझं इंस्टाग्राम मम्मा हँडल करते आणि ती बघते. तिला फक्त गाणं आवडलं ती नाचते. तिच्यासाठी ती व्याख्या एवढीच आहे. पण हे प्रत्येक वेळी प्रत्येकाला नाही समजवू शकत. प्रत्येकाचं मत वेगळं असेल जे काय असेल पण तुम्ही असं लहान म्हणजे मायराबद्दल कोणाचीच खूप लहान मुलांच्या याच्यावर बघितलंय. आणि अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आणि ती मी ना श्रेयस दादांचा इंटरव्ह्यू होता एबीपी माझा कट्ट्यावर तेव्हा मी ते ऐकलं होतं आणि ते मी कुठेतरी त्याच्यावरती थोडासा अभ्यास पण केला रिलेट पण करू शकते की जेव्हा तुम्हाला एक चांगली गोष्ट मिळते ना किंवा एक प्रोजेक्ट मिळतो एक सक्सेस मिळते तेव्हा सगळे कौतुक करतात अगदी भरभरून कौतुक करतात. त्यानंतर जेव्हा तुम्हाला दुसरं काहीतरी मिळतं तेव्हा मग त्यातले 20% गायब होतात मग 80% लोक असतात. असं करत करत जेव्हा तुम्हाला 2, 3, 4 असं तुम्ही सलग दिसत गेलात ना की मग ते कुठेतरी म्हणजे खटकतं. आय टेल यू व्हॉट मला तिचा पॉईंट काय सांगतो मी तुम्हाला. सक्सेसचा जो लॅडर आहे ना 0 to 100 जेव्हा तुम्ही जाता ना पीपल डेफिनेटली अप्रिशिएट की छान आहे. बट तुम्ही जेव्हा त्या सक्सेस लॅडरवरती जेव्हा तिथे उभे राहून तुम्ही तिथेच जेव्हा असता ना दॅट इज द टाइम वेन अरे ते ना कुठेतरी डोळ्यात हे व्हायला लागतं किंवा ते नाही आवडत हीच का दिसते. बरेच एक कमेंट मी वाचलेली की हिलाच का घेतात. तर तिलाच का घेतात कारण तिचं काम किंवा ती जे काही करते तिच्यात जे टॅलेंट आहे काम पण नाही म्हणा तिचं जे टॅलेंट आहे ते एवढं छान आहे ना की ती ज्यांनी मायरासोबत काम केलं त्यांना माहिती आहे की तिला खूप समजवायला लागत नाही तिच्या मागे खूप वेळ जात नाही ती मस्ती पण करते पण
ती टेकच्या वेळेला तेवढी फटाफट रेडी पण असते. बंद कर काय सोनू. बघा? हा, फक्त बंद कर आणि डोर बंद कर. डोर बंद कर. हाय करा आणि बाय करा, बाय करा. आम्हाला ना ऍक्च्युली मायराला ह्या गोष्टीपासून लांबच ठेवायचंय. त्यामुळे आम्ही जेव्हा हा संवाद तुमच्याशी साधतोय तेव्हाही आम्हाला ती या काय म्हणतात रूम मध्ये नाही पाहिजे. आणि आम्ही नेहमी या प्रयत्नात आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा ना आम्हाला की तिच्यापासून या गोष्टी आहेत ना, निगेटिव्हिटी आहे ना, ही लांब राहील. आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की ठीक आहे, आज मायरा आहे, उद्या दुसरी मुलगी येईल. म्हणजे खूप मुली आहे, असं काही नाही. तिच्यात जे टॅलेंट आहे कदाचित ते अजून 20, 25, 50,000 मुलींमध्ये असेल. उद्या त्यांनाही जर चान्स मिळाला ना आणि त्याही त्या लेवलला गेल्या की त्यांनाही तीच कमेंट फेस करायला लागणार. तेच फेस करावं लागतं. येस. तर हा तुम्ही म्हणता ते ठीक आहे की अरे इलाज का, पण ती दुसरीला पण तुम्ही तेच करणार आहे. तर हा थोडासा विचार करा की असं जे तुम्ही 10 मिनिटात जज करतात असं नसतं. येस. आणि त्याच्या दुसरी गोष्ट पलीकडे मगाशी पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कुठल्याच लहान मुलांवरती आहे ना निगेटिव्ह कमेंट, तुम्हाला चांगलं नसेल बोलता येत ना, पण ऍटलिस्ट पॉझिटिव्ह तरी बोला, निगेटिव्ह बोलू नका. काय ना, बिचारी लहान मुलं आहेत, ते त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जे आवडतं ते करत राहतात. आणि एक गोष्ट त्यांना काही चुकीची तुम्हाला काही दिसली किंवा काय आणि तुम्ही जस्ट आपण सोशल मीडियावर बॉम्बार्ड करतो आणि असंच आहे, अक्कलच नाही, आणि मग तुम्ही सगळे तिचे 12 खडी वाचत बसतात. नका करू. माझा ना नम्र विनंती आहे, मला श्वेताला फरक नाही पडत. तेच म्हटलं, मगाशीच बोलले मी, हिंदी इंडस्ट्रीमध्ये डेली सोप करणारे कितीतरी मुलं आहेत जे रोज डेली शूट करतात. पण तिथे कोणी आतापर्यंत बोलत नाही की अरे ये तो रोज आता है, फिर स्कूल कैसे जाता है. हे सगळे प्रश्न मायानं तर एकच डेली सोप केला. तिथे कुठे हा प्रश्न नाही पडत. मग जर आपली मराठी मुलगी कुठेतरी पुढे जाते तर आपण त्यांना सपोर्ट, तिलाच नाही आपली कम्युनिटीने सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. क्षेत्रात खूप मग गरजेचं ते आहे. स्पोर्ट्स असेल, मग ते ऍक्टिंग असेल, मग डान्स असेल, व्हॉट एव्हर इट इज. आय ऑलवेज फील की ना आपण आपल्याच मुलांना सपोर्ट केला पाहिजे. आपलीच कम्युनिटीनी आपल्याच मुलांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. दिस इज व्हॉट आय ऑलवेज फील. आणि काय ना, मगाशी पण मी म्हटलं, म्हणजे इनफॅक्ट जेव्हा कुठे हा लेख पण जेव्हा लिहिला जातो ना, म्हणजे मी एक रिस्पॉन्सिबल जर्नलिस्टना पण आज नक्कीच सांगेल की तुम्ही लेख लिहिता त्या गोष्टींवरती, पण त्या लेखचा ना मुलांवरती काय इफेक्ट पडतो ना ह्याचा पण जरा विचार करा. आणि काय नाही बाबा, आज कुठेतरी खूप जास्त निगेटिव्ह व्हायला लागेल. आम्हाला वाटेल यार नको, कशाला हे कर, उगाच मला माहिती ती काय करते आणि तिच्यात काय टॅलेंट आहे. पण टॅलेंट असून पण मग आई वडिलांचं असं होतं की अशा कमेंटपेक्षा मग ते नको. आणि केलेलं इथेच आहे ना थांबलं जातं. म्हणजे त्या मुलाचं टॅलेंट आहे ना ह्या पॉइंटलाच थांबलं जातं. आम्हाला फरक नाही पडत. मी आता पण सांगतो, मला हिला कमेंट करायची करा, निगेटिव्ह तुमचं मत तुम्ही मांडा ना मांडा, भांडा, काय आम्हाला काही घेणं देणं नाहीये. बिकॉज मला माहिती आहे, मी तिच्या पाठीशी, श्वेता तिच्या पाठीशी ना असे भक्कमपणे उभे आहे ना. मला कितीही बिझनेसमध्ये नुकसान जरी झालं ना तरी पण मी तिच्या पाठीशी उभा राहील. बिकॉज मला माहिती तिच्यामध्ये काय टॅलेंट आहे. आज ती जे करते ते कधीच तिच्या वयामध्ये मला तर शक्य नव्हतं पब्लिक फोरम मध्ये बोलणं. आपण एवढं मोठं होतं तरी आपल्याला चाचपळतं. अशी ओळख नाही मिळत की अरे यार यांचा मुलगा आहे, किंवा आता आम्हाला मायराचे आई बाबा म्हणून ओळखतात. या कमी वयामध्ये तिने एवढी मोठी ओळख दिली. येस. आम्हाला खूप जास्ती प्राऊड फील होतं आणि आम्हाला आमच्या मुलीवर खूप 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 गर्व आहे. म्हणजे तुम्ही चुकीच्या अर्थाने घेऊ नका, पण आम्हाला खूप प्राऊड पॅरेंट्स आहे आम्ही, खरंच डेफिनेटली. सो कदाचित खूप जण बघत असतील आम्ही निगेटिव्ह कमेंटवर रिप्लाय पण नाही देत. हा, जी लोक चांगलं बोलतात, आपलंसं बोलतात, त्यांना आम्ही डेफिनेट किंवा जे समजावतात त्यांचंही कमेंट आम्ही वाचतो. आमचं कान पिळले कोणी असतील की बाबा नाही चुकीचं बोललाय, नाही अग्रीड, मी डेफिनेटली अग्री करतो आणि त्याच्यावरती कमेंटला रिप्लाय करतो आणि आपण त्याच्यामध्ये बदल करतो. पण ट्रोलिंग आणि अननेसेसरी निगेटिव्ह कमेंट्स, जयरामजी की मला प्लीज त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला तर मॅटर नाही करत. म्हणजे कदाचित एक टॅलेंट वरती येणार असेल कुठलंच, पण आई वडील विचार करतात की नको रे बाबा, हे लोक एवढं बोलतात, नको ना, मजा होते. कदाचित त्यामुळे ते टॅलेंट वरती नाही आलं आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण जबाबदार असतो. त्यामुळे प्लीज असं नका करू.
आपल्या मुलांना सपोर्ट करा. आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही मला ना एक कालच एक आले मला ना काल फोन आला होता. एकच मिनिट मी तुम्हाला तो सांगेल. आणि मायरा संदर्भामध्ये त्यांना काही कास्ट करायचं होतं. तर ते म्हणाले की ह्या तारखेला आहे का. मी म्हटलं असं ते मायराचं सगळं आता स्कूल आणि प्रमोशनमध्ये ना खूप बिझी आहे त्यामुळे नाहीये. पण मी तुम्हाला दुसरा एक नंबर देतो. ती म्हणली दुसरं कोण रेफरन्स आहे का. मी म्हटलं आहे रेफरन्स 2 मुलं आहेत. डेफिनेटली तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. तर त्यांना लगेच मी नंबर पाठवला, रेफरन्स त्यांचे इंस्टाग्राम आयडी पाठवले आणि त्याने मला नंतर मेसेज केला की आपने कैसा इझिली दे दिया आहे असं. मी म्हटलं काय त्याच्यात काय एवढं आहे म्हणजे आहे आपल्याकडे वेळ नाहीये. हा दुसरं कोणाला ऑपॉर्च्युनिटी आहे तर ते करेल. याच्यात काय एवढी मोठी गोष्ट नाहीये. नहीं हम लोग ने देखा है कि क्या है ना हमारे मुंह पे ही बोल देते वो लोग. नहीं दूसरा तो मेरे पहचान में तो कोई नहीं है. यही है देखो म्हणजे ते ना माझ्याशी नंतर फोनवरती मग त्यांनी फोन लावला मला. अरे गौरव सर आप मतलब आप ऐसा कैसे मतलब क्या क्या करते हो आप. क्योंकि ना मैंने देखा है कि ऐसे कोई नंबर नहीं देता किसी और आर्टिस्ट का छोटे मतलब उसकी बच्ची त्याच माझ्या मायराचे कॉम्पिटिशन म्हणताना ते म्हणतं की कोण देत नाही पण तुम्ही सहजपणे दिलं. मी म्हटलं देखो मेरा ना ये नेचर नहीं है. अगर वो टाइम पे मायरा नहीं है अवेलेबल किसी और को अपॉर्चुनिटी और मुझे मालूम है वो कर सकती है मुझे मालूम है वो बच्ची कर सकती है तो क्यों नहीं. तो वो बोलते नहीं आप कुछ अलग ही ग्रह से. मतलब ग्रह भी कुछ नहीं हम लोग इधर से ही है. बट दिस इज व्हॉट आय फील लाईक. आय ऑलवेज फील लाईक की ईच अँड एव्हरी चाइल्ड हॅज टू बी त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. त्यांना जे काही असेल त्यांना आपण काय म्हणतो मागे उभं राहा बस एवढं माझं म्हणणं आहे. आणि मी आधी पण सांगितलं आहे ह्याच्यानंतरही तुम्हाला सांगेल. नम्र विनंती तुम्ही जेव्हाही कुठेही सोशल मीडियावरती लहान मुलांवरती काही कमेंट्स करतात बी रिस्पॉन्सिबल आणि त्यांच्या आजूबाजूचे जी लोक त्यांच्यासोबत 24 तास राहिली आहेत ना आधी त्यांना विचारा असं आहे का आणि मग लिहा. कारण ती एक कमेंट आहे ना एखाद्याच्या मनात आहे ना खूप घर करून जाईल. म्हणजे मी श्वेताला पण म्हटलं होतं की आपल्याला याच्यामध्ये ना पडायचं नाहीये. हा तुला एक संवाद साधायचा आपण साधला आणि सांगितलं काय आहे ते. बट दिस विषय आम्हाला घ्यायचाच नाही. पण ते मला कुठेतरी कधीतरी वाटतं म्हणून म्हटलं ठीक आहे. म्हटलं बरं ठीक आहे तुला एक्सप्रेस करायचं डेफिनेटली विल एक्सप्रेस इट. आणि काय ब्लॉग आपलं माध्यम आहे कनेक्ट करायचं. सो डेफिनेटली वी शुड कनेक्ट इट. आणि अजून एक गोष्ट खूप सारे कमेंट येत आहेत श्वेताताई तुझं डेली रुटीन दाखव. तू काय खातेस तू काय वाचतेस तू काय काय करतेस. सो इथून पुढे जे काही व्लॉग्स येतील प्रत्येक व्लॉग मध्ये आम्ही प्रयत्न करू की काही ना काही तुम्हाला त्या व्लॉग मधनं म्हणजे प्रेग्नन्सी संदर्भामध्ये ती सगळी जी काही माहिती आहे ना तिची जी काही पास्ट प्रेग्नन्सीमध्ये तिने केलेल्या गोष्टी तिने अनुभवलेल्या काही गोष्टी त्या तुमच्याशी येणाऱ्या या व्लॉग्स मध्ये. पण मी काय काय करते कसं सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही बाहेरचं प्रमोशन पण चालू आहे तुम्हाला माहिती आहे घरातलं पण सगळ्या गोष्टी आहेत. सो ते सगळंच हळूहळू नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं. सो नक्कीच ब्लॉग पुढचे बघत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायराचा ना उद्यापासून स्कूलमध्ये डेज चालू आहे. म्हणजे काही तिला फॅन्सी असं काहीतरी बनवून जायचं आहे. ट्रेडिशनल डे आहे वॅकी टकी डे आहे बरंच काही म्हणजे काय तर आम्हाला डेजचं नाव पण नाही समजत काय ते. पण ते उद्यापासून सगळं चालू होणार आहे. तर ते नक्कीच तुमच्याशी आपण दाखवूच शेअर करू आपणच. आणि आता ऍक्च्युली आज आहे संडे 14 एप्रिल. तर तुम्हा सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येस आता श्वेता आणि आकाश चालले आहेत नाशिकला. तर तिथे योगेशच्या मुलाचा ना बारसा आहे. सो तिकडे जे काही होते ते सगळं श्वेता तुमच्याशी ते रेकॉर्ड करून आपण एका ब्लॉगमध्ये टाकूच. दादा इतकं नाही पण मी प्रयत्न करेन. येस. तर मी आणि मायरा इकडे आहे. तर कारण का मायराचा एक ना लोकमत बरोबरचा एक इंटरव्ह्यू आहे तर तो तिला करायचा आहे. आणि लगेच जाऊन लगेच म्हणजे रात्री ह्या लोकांना यायला उशीर होणार. सकाळी स्कूल आहे हा आणि रात्री ह्या लोकांची ना याला उशीर होणार मला माहिती आहे. तर ना मी मागे 2-3 वेळा जेव्हा गेलो होतो तेव्हा 1:30-2 वाजले होते आणि माझ्या सगळी स्कूलला मग तिला उठायला त्रास होतो. सो मग आम्ही कॉल घेतला की मी आणि मायरा घरी थांबतो तुम्ही जाऊन रिटर्न रात्री आला. प्रमोशनल इव्हेंट आहे एक इंटरव्ह्यू ते पण होईल आणि हे पण होईल. येस ठीक आहे. चला तर मायरा वॉज व्हेरी एक्सायटेड आणि हॅपी आणि मजा आहे. पण एक्सायटेड आहोत. येस खूप खूप मोठं झालं हे सगळं. चलो आता आपण अशाच एका व्लॉग मध्ये भेटूया. टिल देन टेक केअर बाय.